घरात असे बरेच ब्लाऊज पीस पडून होते. ह्याच्यातला एक मी असा घेतला आहे की ज्याचा मी ब्लाऊज शिवू शकत नाही. तर अशा या ब्लाऊज पीसचे मी काय केलेत, 8 सेंटीमीटर बाय 8 सेंटीमीटर याचे असे 10 तुकडे करून घेतलेले आहेत आणि 10 सेंटीमीटर बाय 10 सेंटीमीटरचे 2च तुकडे केलेले आहेत. आता असे हे चौकोन आपण कट करून घ्यायचे. आता काय करायचं आहे, सरळ बाजू एकमेकावर ठेवायची आहे आणि उलट बाजूनं कडेनं चौकोनी अशी टीप मारायची आहे आणि थोडीशी जागा तिथं ठेवून टीप मारायची आहे. आता हे बघा अशी टीप मारून घेतली आहे. आता काय करायचं आहे, जिथून जागा आहे तिथून आपण सुलट करून घ्यायचं आहे चौकोन. आता काय करायचं, सगळा छान व्यवस्थित त्याचे कात्रीनं असे कॉर्नर काढून घ्यायचेत, म्हणजे छान चौकोन आपला दिसणार आहे. आणि आता असे सगळे आपण जे पीस आहेत जेवढे केलेत ते करून घ्यायचे आहेत. टिपा मारायच्या आहेत आणि त्याचे सुलटे करून चौकोन काढून घ्यायचे आहेत, कॉर्नर्स. आता काय करायचं आहे, आपल्याकडं जर कापूस असेल तर कापूस घ्यायचा. जर तुम्ही शिवण करत असाल तर चिंध्या असतील तर त्या घ्यायच्या आहेत. त्या पण नसतील तर जुने आपले ओढण्या, गाऊन फाटलेले असतील त्याचे छोटे छोटे तुकडे करायचेत आणि याच्यात घालायचेत. जेवढे बसतील तेवढे सगळे याच्यात घालायचे आहेत आणि याची छान अशी गुबगुबीत छोटीशी उशी तयार करायची आहे. छान छोटी उशी तयार झाली आहे आपली. आणि आता वरची बाजू जी थोडीशी आपण कॉर्नर बाजू ठेवली होती सुईदोऱ्यानं पॅक करून घ्यायची आहे, म्हणजे आपली छान उशी तयार होणार आहे. अशा प्रकारे आपण काय करायचं आहे, सगळ्या उशा करून घ्यायच्या आहेत. हे बघा अशा सगळ्या आपण उशा केलेल्या आहेत आणि आता आपण एक छान वस्तू तयार करणार आहोत. आता त्याच्यासाठी आपल्याला एक मोठा, आपण 10 बाय 10 घेतो ना, त्याचे एक मोठा चौकोन, असे छोटे 3 चौकोन, मणी आणि असे शोचं मी हे घेतलेलं आहे, घंटा घेतलेली आहे आणि याच्यापासून आपण आता छान मस्त अशी एक वस्तू तयार करणार आहोत. तर ती वस्तू आता आपण बघायची आहे. मस्त व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब